नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन. देशभरासह महाराष्ट्रात देखील मोठा उत्साह. हरिद्वारच्या पतंजली आश्रमामध्ये रामदेव बाबांची योगासनं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये योग दिवस साजरा करणार. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगगुरू रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचं योगासन. पतंजली योगपीठामध्ये मोठ्या संख्येनं युवक सहभागी. बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर तुम्ही बिनशर्त उघडे पडला असता. दहिसरमध्ये मनसेची बॅनरबाजी. 21 वर्षांपूर्वीच्या शिवसेना कार्याध्यक्ष निवडीचा दाखला देत मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका. वरळीमध्ये बिनशर्त पाठिंबा घेऊन मुलाला आमदार बनवलं हे विसरायला लावू नका. बिनशर्तवरील टीकेवर अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. आदित्य ठाकरेंसाठी मनसेकडे पाठिंबा मागितला नव्हता. मनसेकडून उद्धव ठाकरेंवर होणाऱ्या टीकेवर किशोरी पेडणेकर यांचं उत्तर. येणाऱ्या विधानसभेला पानचट जोक मारणाऱ्यांचे कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंच्या बिनशर्ट या टीकेला उत्तर. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये अमित ठाकरे सक्रिय तर अमित ठाकरेंच्या मागे संपूर्ण महायुती. अमित ठाकरेंच्या भीतीनं काहींची हवा गेली आहे. प्रसाद लाड यांचा आदित्य ठाकरेंना टोला. शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची आज पुण्यामध्ये बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार खासदारांना मार्गदर्शन करणार. लोकसभेतील पराभवाचं खापर फोडण्यावरून महायुतीमध्ये जुंपली. मेळाव्यानंतर शिंदे गट आक्रमक. भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाच्या निशाण्यावर. जागा वाटपावरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे. भाजपनं विधानसभेमध्ये आम्हाला समसमान जागा द्याव्यात. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची मागणी. विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे तीनही नेते मिळून घेतील. जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीमध्ये होईल. रामदास कदम यांच्या मागणीवर गिरीश महाजन यांचं वक्तव्य. भाजपानंतर अजित पवार शिंदे गटाच्या निशाण्यावर. अजितदादा उशिरा आले असते तर आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचं वक्तव्य. अजितदादा वेळेवर आले म्हणूनच तुमची लंगोट तरी वाचली. दादा आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयामध्ये गोसावे बनून फिरावं लागलं असतं. शिवसेनेचे रामदास कदम यांच्या टीकेला अमोल मिटकरींचं उत्तर. रायगडची जागा तटकरेंना मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. सुनील तटकरे माझ्यामुळे निवडून आले. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा दावा. सुनील तटकरे रामदास कदमांमुळे जिंकले हे चुकीचं. शिंदेंनी रामदास कदमांच्या जिभेवर लगाम लावावा. उमेश पाटील यांची शिंदेंकडे मागणी. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 288 पैकी 155 जागा जिंकणार. शरद पवार यांचा दावा. तर लोकसभेसारखीच विधानसभेला रणनीती आखावी लागणार असल्याचं देखील पवारांचं वक्तव्य. नगर दक्षिण लोकसभा मतमोजणीला नवीन वळण. सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी. विखेंनी 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलं. सुजय विखेंकडून केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप. सुजय विखेंनी पराभव स्वीकारावा. विखेंच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीनंतर निलेश लंके यांचा टोला. विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक स्थगितीसाठी ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यता. आमदार अपात्रता सुनावणी प्रलंबित असताना निवडणूक घेणं घटनाबाह्य. ठाकरे गटाचा दावा. पदवीधर मतदान नोंदणीवर ठाकरे गटाचा आक्षेप. आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आले. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचा आरोप. हिंदू बांधवांनो म्हणणं आता उद्धव ठाकरेंना टोचतं का? भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचा ठाकरेंना खोचक सवाल. ठाकरे आता कसं बोलतील? त्यांच्या बाजूला फारुख अब्दुल्ला होते. दानवेंची टीका. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार. मी खुर्चीसाठी लाचार होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. अमोलचा पराभव संशयास्पद. भ्रष्ट निर्णय अधिकारी का नेमला? शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकर यांचा सरकारलाच घरचा आहे. लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन. ओबीसी उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी सरकारी शिष्टमंडळ पाठवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत. मनोज जरांगे पाटील यांचा आरोप. तर ओबीसी आंदोलनाला विरोध करू नका. ते आपले विरोधक नाहीत. जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. मराठ्यांसाठी वडेट्टीवारांच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही. मराठ्यांची लेकरं मेली तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही. जरांगेंचा वडेट्टीवार यांच्यावर निशाणा.
50% वरचं आरक्षण कोर्टामध्ये टिकत नाही. मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण पटना हायकोर्टानं रद्द केल्यानंतर बावनकुळे यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या 10% आरक्षणाची पुन्हा एकदा चर्चा. केंद्र सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्रानं अंतिम मार्ग काढणं गरजेचं. शरद पवार यांची प्रतिक्रिया. मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही याची देखील काळजी घेण्याचा सल्ला. ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळं असायला हवं. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. आंबेडकरांनी लक्ष्मण हाकेंना पाणी प्यायला दिलं. त्यांच्या विनंतीनंतर हाके आणि वाघमारे यांनी पाणी घेतलं. आरक्षण देणारही सरकारच आणि काढणारं देखील सरकारच. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगेंची टीका. सगळे सोयऱ्यांचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही, महाजन यांचं वक्तव्य. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार. सरकार भक्कमपणे मराठा समाजाची बाजू मांडणार. शंभूराज देसाई यांचा विश्वास. नांदेड लातूर महामार्गावर ओबीसी समाजाचा रास्ता रोको. लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात ओबीसी समाजाचं आंदोलन. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी. सुनेत्रा पवार यांना केंद्रीय मंत्री करा. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी. तर मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल. सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया. राज्यसभेवर निवडून आलेल्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या. त्या मंत्री झाल्या तर शुभेच्छा देणारच. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसणार. माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा. मुस्लिम मतं काँग्रेसकडे गेल्यानं मी पडलो. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मुस्लिम मतं माझ्याकडे आले असती तर जिंकलो असतो, आंबेडकरांचा दावा. मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकारातून 2,500 ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वनाथ यात्रेचं आयोजन. बोरिवली स्थानकातून विशेष ट्रेन काशीसाठी रवाना. खासदार कल्याण काळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर जात काळे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची भेट. ठाकरेंनी कल्याण काळेंना शुभेच्छा दिल्या. निलेश लंकेंना कुणी मदत केली हे त्यांनी जाहीर करावं. पुण्यातील गुंडांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण द्यावं. मेधा कुलकर्णींचा निशाणा. तर उद्या कुणीही आरोप प्रत्यारोप करेल त्याला उत्तर द्यायचं का? लंकेंचा मेधा कुलकर्णींवर पलटवार. सरकारी समितीमार्फत एनटीएची चौकशी होणार. नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर केंद्र सरकारकडून चौकशीचा निर्णय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरासमोर एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. नीट परीक्षेच्या घोटाळ्यावरून 500च्या नोटा रस्त्यावर फेकत विद्यार्थी आक्रमक. 56 इंचाची छाती आता 32 इंचाची झाली आहे. पंतप्रधानांना पेपरफुटी संदर्भात उत्तर द्यावं लागेल. नीट परीक्षेवरून राहुल गांधींची मोदींवर टीका. तर पेपरफुटीचा मुद्दा संसदेमध्ये उचलणार. राहुल गांधींची माहिती. नीट परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला. अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही उभे राहणार. राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांना दिलासा. गाझातील युद्ध मोदींनी थांबवलं. मात्र नीट पेपरफुटी थांबवता आली नाही. नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा. तर आता यांनाच गाझा पट्ट्यामध्ये पाठवायला हवं. पटोलेंची टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना फोन. पोलीस भरती एमपीएससी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत फोनवरून चर्चा. पुणे विमानतळाची धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी. केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं संरक्षण मंत्र्यांना पत्र. मोठी विमानं उतरण्यासाठी धावपट्टी वाढवणं आवश्यक. मोहोळ यांची माहिती. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटलांच्या प्रयत्नानं गोताणेतील 4 पाझर तलावांचं पुनरुज्जीवन. तलाव दुरुस्तीच्या कामाची कुणाल पाटील यांच्याकडून पाहणी. तलावांच्या दुरुस्तीचं परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होणार. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू. माजी मंत्री केसी पाडवी यांचा आरोप. तर लोकसभेनंतर आता जिल्हा परिषद देखील काँग्रेसच्या ताब्यात येणार असल्याच्या चर्चा. धुळ्यामध्ये यंदाच्या शैक्षणिक साहित्यांच्या दरामध्ये वाढ. पुस्तकं, वह्या, बॅग, त्याचबरोबर कंपास पेटी आणि इत्यादी साहित्य महागले. कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढीचा परिणाम. शहादा नगरपालिकेच्या शाळेमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थिनींना शिक्षण. न्यू इंग्लिश स्कूलची जीर्ण इमारत पाडण्याच्या मार्गावर. तर अनेक तक्रार देऊन देखील पालिकेचं मात्र दुर्लक्ष. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाच्या हजेरीनंतर भाजीपाल्यांच्या दरात वाढ. बाजारपेठेमध्ये कोथिंबीर तब्बल 400 तर मिरची 160 रुपये प्रति किलो. धुळ्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलं. पालिकेवर नागरिकांचा संताप. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाच्या हजेरीनंतर मेंढ्यांचे कळप परतीच्या मार्गावर. खरीप हंगाम सुरू झाल्यानं परत जावं लागतंय. मेंढपाळ बांधवांच्या प्रतिक्रिया.
नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार केवळ मतं खाण्यासाठी उभे आहेत, तर राजेंद्र विखेंनी माघार घेतल्यानं विजयाचा मार्ग सुकर. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांमध्ये भाजपनं बंजारा समाजाचा विचार करून जागा द्यावी, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष श्रावण चव्हाण यांची मागणी. रायगडच्या महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं मात्र नुकसान. अमरावतीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, मागील अर्ध्या तासापासून दमदार पाऊस सुरू, उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. दिव्यामध्ये नाले तुंबल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, संतप्त नागरिकांकडून नाले सफाईचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल, शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस, लांबणीवर पडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार. मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, प्रतिकूल हवामानात देखील रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे सज्ज. सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी, तळकोकणामध्ये भात लावणी पूर्ण कामांना आता वेग. संत गजानन महाराजांच्या पालखीचं वाशीमध्ये जल्लोषात स्वागत, आज दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरामध्ये पालखीचं आगमन, पालखीच्या स्वागतासाठी भाविकांची मोठी गर्दी. केंद्र सरकारकडून 14 पिकांच्या MSPमध्ये वाढ, मात्र आधार भावातील वाढ अत्यंत तुटपुंजी, किसान सभेचे अजित नवले यांच्याकडून नाराजी व्यक्त. ठाण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, कल्याण शिवाजी चौकामध्ये परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, रस्त्यांवरून वाट काढताना वाहनधारकांची गस्त. नांदेडच्या देगलूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, वादळामुळे शहरातील 100 वर्ष जुनं पिंपळाचं झाड कोसळलं. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील लाखो वारकऱ्यांचा मार्ग खडतर, पालखी मार्गातील इंदापूर तालुक्यातील रस्त्यांची कामं अर्धवट अवस्थेत. त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये चोरट्याला चोप, दागिन्यांवर डल्ला टाकताना वारकऱ्यांनी रंगेहात पकडलं, चोरटा पोलिसांच्या ताब्यात. वर्ध्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत, सेवाग्राम उड्डाणपूल ते दत्तपूर मार्गावर धावण्याचं प्रात्यक्षिक, भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना राहण्याची आणि जेवणाची देखील सोय. पावसामुळे अमरावतीत देखील पोलीस भरतीला फटका, मैदानामध्ये पाणी साचल्यानं मैदानी चाचण्या रखडण्याची शक्यता, तर काही विद्यार्थ्यांचं कागदपत्र पावसात भिजले. वर्ध्यामध्ये पहिल्याच दिवशी 349 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली, भरती प्रक्रियेसाठी 431 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. वाशिम पोलीस दलामध्ये 68 जागांसाठी पहिल्या दिवशी 1000 उमेदवारांपैकी 686 उमेदवारांची मैदानी परीक्षा, तर दुसऱ्या दिवशी देखील उमेदवारांची चाचणी होणार, कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी 250 कर्मचारी तैनात. नांदेडच्या एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, चुकीचा पेपर दिल्याचं लक्षात आल्यावर 3 तासांनी विद्यार्थ्यांना परत दुसरा पेपर दिल्यानं मोठा गोंधळ.